आपला सत्कारच कार्यक्रम इथं थांबूया. आता मॅचकडे वळूया. श्री जितेंद्र जाधव यांना विनंती करतो की त्यांनी एक मिनिट तत्पूर्वी आपल्या या सर्व कार्यक्रमासाठी आज देणगी आले आपल्या सर्व देणगीदारांचे मी स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमासाठी खूप देणगी आले. त्याप्रमाणे आत्ता आपल्याला देणगी आले कुमार ऋषी सागर लाले 1001 रुपया, श्री पांडुरंग सीताराम थोरे 1001 रुपये आणि श्री तुकाराम महिमाजी थोरे 500 रुपये. सर्व देणगीदारांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जितेंद्र जाधव यांच्याकडून 1000 रुपये आले, त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो. अजून कोणाला जर देणगी द्यायची असेल तर कमिटीकडे संपर्क करावा. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री अनंत आलम यांच्याकडून 500 रुपये देणगी आले, तरी मंडळ आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सर्व देणगीदारांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोराने. वळूया मॅचकडे. आता जे संघ खेळवले जात आहेत MS स्ट्रायकर आणि उर्विजा वॉरियर्स. बॉलर नेम माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ टासुरे मुंबई आयोजित टासुरे प्रीमियम लीग 2026 पर्व 4. जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे. गणेश बॉलिंगसाठी गणेश आणि बॅटिंगसाठी सज्ज वासुंदर आणि 1 रनाची भागीदारी. खूप छान असं प्रदर्शन. आणि बॉलिंगसाठी गणेश सुंदर फक्त 1 रन दिलाय. गणेश ना संतोष आहे. वासुंदर सुंदर. दरवर्षीप्रमाणे सामने खेळवले जातात. वासुंदर एक रन. ओव्हर संपलेले आहे. पहिली ओव्हर संपलेली आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन झालेले आहेत. 5 रन झालेत. आता बॉलिंगसाठी कृपया दोन्ही संघाचं कोणतरी प्रतिनिधी इथे स्टेजवरती यायचं आहे नाव सांगण्यासाठी. बॉलिंगसाठी प्रतीक झाटे. 4 रन. ओके ओके ओके. 1 डॉट आहे बरोबर. 4 रन. सुंदर 2 रनांची भागीदारी.
बॉलिंग केले प्रतीक झाटे. बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. आपल्या संघ जिंकेल कसा या प्रयत्नात प्रतीक झाटे. सुंदर वाईट बॉल. MS स्ट्रायकर्स आणि उर्विजा वॉरियर्स असा तिसरा सामना खेळवला जातोय. आणि एक 2 रनांची भागीदारी. व्हाईट आणि 1 धाव मिळालेली आहे. व्हाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. वा जबरदस्त. आता जे सामने खेळवले जात आहेत MS स्ट्रायकर्स विरुद्ध उर्विजा वॉरियर्स. तिसरा सामना खेळवला जात आहे. बरेचसे सामने खेळवले जाणार आहेत तरी कृपया स्कोर झाले 12. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना MS स्ट्रायकर्स विरुद्ध उर्विजा वॉरियर्स या 2 संघांमध्ये खेळवला जातोय. नाणेफेक जिंकून उर्विजा वॉरियर या संघानं गोलंदाजी स्वीकारलेली आणि फलंदाजीसाठी MS स्ट्रायकर या संघाला निमंत्रित केले. या ठिकाणी फलंदाज पंचांचा इशारा येतोय, बाद दिला जातोय. नो चेंडू आणि फलंदाज धावबाद. फ्री हिट या ठिकाणी पंच घोषित करतायत. एक सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजासाठी. होय होय गोलंदाज आहे दिनेश. पाहूया. आणि सामना करेल तो जयेश, एक अनुभवी असा फलंदाज जयेश. आणि जयेशसाठी बोनसच म्हणावं लागेल फ्री हिट म्हणजे. आणि या ठिकाणी जोरदार प्रहार केला जातो जयेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत फटका. आणि या चेंडूवर निश्चित 2 धाव मिळवण्यात यशस्वी झालेला आहे तो जयेश. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 15. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल MS स्ट्रायकर्स या संघाच्या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा दिनेशचा पुढील चेंडू जयेशसाठी आणि जोरदार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया. या ठिकाणी जयेशचा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. एक महत्वाचा असा हा झेल होता, कारण जयेश सारखा फलंदाज या ठिकाणी झेलबाद झाला असता, परंतु थोडक्यासाठी वाचलेला आहे क्षेत्ररक्षकाने.
मोठी चूक केलेली आहे या ठिकाणी, कारण जयेश सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे हे महागात पडू शकतंय. पाहूया पुन्हा एकदा दिनेशच्या पुढील चेंडू जयेशसाठी. हा चेंडू मात्र पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती MS स्ट्रायकर या संघाची 18. चांगली अशी सुरुवात या ठिकाणी MS स्ट्रायकर या संघाचे दोन्ही फलंदाज आपल्याला आक्रमक अशी खेळी करताना पाहायला मिळत आहेत. आणि बॅटची कडा आणि या चेंडूवर मात्र निश्चित 2 धावा मिळवण्यात यशस्वी होतोय तो जयेश. 2 धावसंख्या वाढते. MS स्ट्रायकर या संघाची धावसंख्या होते ती 20. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. शेवटचं षटक सुरू आहे. पाहूया धावसंख्या मात्र 20 वर थोडीशी थांबलेली दिसते. पुन्हा एकदा जोरदार प्रहार जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. निश्चितच 2 धावा मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय आणि त्यांना यश देखील येतंय. धावसंख्या झालेली आहे ती 22. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशी फलंदाजीची धुरा जयेशच्या खांद्यावरती आणि ती पुरेपूर पार पाडण्यात यशस्वी होतोय तो जयेश. प्रत्येक चेंडूवरती जोरदार आक्रमण करतोय आणि हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगलं कमबॅक दिनेशच्या माध्यमातून. आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू पाहूया काय होतंय शेवटच्या चेंडूवरती. आणि या शेवटच्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला जातोय, परंतु झेल काही टिपता आलेले नाही क्षेत्ररक्षकांना. पाहूया किती धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. एकूण 3 धावा फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या झालेली आहे ती 25. 26 धावांचा आवाज असणार आहे ते उर्विजा वॉरियर या संघासमोर. 18 चेंडू आणि 26 धावा. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. आपण थोड्या सत्काराचा कार्यक्रम घेणार आहोत. तरी मी विनंती करतो श्री महादेव दवंडे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार श्री संजय लाल यांच्या हस्ते होईल. श्री महादेव दवंडे यांनी याचे स्टेजवर यायचं आहे. हॅलो. श्री महादेव दवंडे यांचा सत्कार आपल्या मंडळाचे सेक्रेटरी संजय लाले यांच्या हस्ते होईल. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री तुकाराम थोरे यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री तुकाराम थोरे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार श्री अनंत आलम यांच्या हस्ते होईल.
कृपया आपल्या माजी विद्यार्थी ग्रामविकास मंडळ टाळसुरीची कमिटीज आणि स्टेजवर यायचं आहे कमिटीने. आपल्याला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे तरी कमिटीने स्टेजवर यायचं आहे. श्री तुकाराम थोरे यांचा सत्कार श्री अनंत आलम यांच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे गावावरून आलेले श्री रमेश लाड ते पण आहेत त्यांचा घेतो. श्री रमेश लाड यांचा सत्कार करूया आपण. त्यांचा सत्कारी श्री अनंत आलम यांच्या हस्ते होईल. श्री रमेश लाड. त्याचप्रमाणे श्री संतोष लाडे यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री संतोष लाडे यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यांचा सत्कार श्री बाळकृष्ण सणस यांच्या हस्ते होईल. श्री संतोष लाड यांचा सत्कार श्री बाळकृष्ण सणस यांच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे श्री गावावर उपस्थित झाले श्री रमेश रेमजी यांचाही सत्कार श्री बाळकृष्ण सणस यांच्या हस्ते होईल. श्री रमेश रेमजे लवकर यायचं आहे आपल्याला मॅचवर. श्री रमेश रेमजी यांचा सत्कार श्री बाळकृष्ण सणस यांच्या हस्ते होईल. धन्यवाद. चला आपण आता मॅचकडे वळूया. ओके, धन्यवाद दादा. यानंतर पुढील होणारा सामना साई स्टार्स विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाजवळ नाणेफेकी करता यायचं आहे. साई स्टार विरुद्ध त्रिमूर्ती फायटर्स. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चालू असलेला सामना MS स्ट्रायकर्स विरुद्ध उर्विजा वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना MS स्ट्रायकर्स या संघाने 24 धावा केलेल्या आहेत आणि 25 धावांचा उर्विजा वॉरियर्स या संघासमोर ठेवलेला पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते उर्विजा वॉरियर्स संघाचे फलंदाज. फलंदाज आहे संतोष आणि मनोज. पाहूया मनोज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाज आहे तो जयेश. एक अनुभवी असा हा गोलंदाज. अनेक सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीनं आपल्या संघासाठी सामने जिंकून दिलेले आहेत. आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं निर्माण केलाय तो जयेश गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र पंच चेंडू वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते ती उर्विजा वॉरियर्स संघाच्या खात्यात. फलंदाज आहे तो मनोज. एक अनुभवी असा फलंदाज. पाहूया जयचा सामना करतोय. जयचा पुढील चेंडू. हा चेंडू स्लो चेंडू होता. मनोजला काही कळलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय जयेशच्या माध्यमातून. आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी करून देतो तो जयेश. अनेक मैदान मुंबई असू द्या ग्रामीण ठिकाणचं क्रिकेट असो ज्याने टेनिस क्रिकेट गाजवलंय असा हा जयेश गोलंदाजी करतोय आणि हाही चेंडू निर्धाव टाकतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी होते आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण अशी गोलंदाजीची धुरा जयेश चांगल्या रीतीने पार पाडताना दिसतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून.
अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. जयच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू आपल्या संघासाठी निर्धाव कसा जाईल याची पुरेपूर दक्षता घेतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हाही चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मनोजला चेंडू काही समजत नाहीये. अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी जयच्या माध्यमातून आपण पाहतोय. उर्विजा वॉरियर संघाचा महत्वपूर्ण असा हा गोलंदाज या चेंडूची सांगता होते आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 2. अतिशय सुंदर गोलंदाजी जयच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 25 धावांचं आव्हान अजून देखील 12 चेंडू मध्ये तब्बल 23 ना 12 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असणार आहे उर्विजा वॉरियर या संघाला सामना जिंकण्यासाठी. किरण गोलंदाज आहे. किरण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. किरणचा पहिलाच चेंडू सामना करतोय तो फलंदाज आहे तो संतोष. एक अनुभवी असा फलंदाज. मागील पर्व ज्यानं गाजवलं असा हा फलंदाज संतोष आणि गोलंदाजी करतोय तो किरण. पाहूया किरणचा दुसरा चेंडू या ठिकाणी आणि अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरणच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अतिशय सुंदर गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी करून देतोय. आपल्या शाळे जीवनात अनेक मैदानं गाजवलेला किरण गोलंदाजी करतोय. निश्चितच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हाही चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी किरणच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. संतोष सारखा अनुभवी फलंदाजाला कुठल्याही पद्धतीची धाव या ठिकाणी मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतोय. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान धाव संख्या झालेली आहे ती 3. पुन्हा एकदा किरणचा पुढील चेंडू संतोषसाठी आणि हाही चेंडू निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन किरणच्या माध्यमातून. किरण आणि जयेश दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्यात माहीर असलेला असा हा गोलंदाज किरण. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी आणि हा फटका चुकतोय परंतु 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. धाव संख्या होते ती 5. दुसरं षटक सुरू आहे. धाव संख्या होते ती 5. उर्विजा संघाचे हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी त्यांना मोठे प्रहार करावे लागणार आहेत. हा चेंडू मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते ती उर्विजा वॉरियर्स संघाच्या खात्यात. धावसंख्या होते ती 6. फलंदाजांना थोडा गिअर चेंज करावा लागेल या ठिकाणी कारण आक्रमक फटके खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळवण्यात यशस्वी होतोय फलंदाज. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हो, धाव संख्या होते ती 8. अजून देखील या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या मात्र कुठेतरी मंदावलेली दिसते. उर्विजा वॉरियर्स संघाचे फलंदाजांना गिअर बदलावा लागणार आहे कारण आक्रमक फटके खेळावे लागतील. सामना जिंकण्यासाठी अजून बऱ्याच धावा आपल्याला लागणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे.
आणि जोरदार प्रहार या चेंडूवरती पाहायला मिळतो. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून, अक्षयकडून. क्षेत्ररक्षक आहे अक्षय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सीमारेषेवरतून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 9 वरती थांबलेली आहे. अजून देखील जिंकण्यासाठी अजून देखील 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण असणार आहे. आणि गोलंदाज आहेत ते पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. कारण 6 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण असणार आहे ते सामना जिंकण्यासाठी उर्विजा वॉरियर संघासमोर. अशोक वाडकर या ठिकाणी अनुभवी असे गोलंदाजीसाठी सज्ज होतात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच चेंडू आणि हा पहिला चेंडू पंच वाईट चेंडू घोषित करतायत. 6 चेंडू मध्ये अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. अशोक वाडकर गोलंदाज आहेत. अशोक वाडकर एक अनुभवी असे गोलंदाज. आपल्या शालेय जीवनामध्ये अनेक सामने ज्यांनी आपल्या संघासाठी जिंकून दिलेत असे गोलंदाज. आणि निश्चितच हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक अशोक वाडकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवतायत का. आणि हा चेंडू मात्र सीमारेषे पार जातोय. पंच 4 धावा घोषित करतायत. धाव संख्या मात्र पोहोचलेली आहे ती 14 वर. अजून देखील जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 11 धावा. पाहूया अशोक वाडकर कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. 4 चेंडू आणि 11 धावा. एक अटीतटीचा सामना या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर झेल सीमारेषेवरती पाहायला मिळतोय आपल्याला. जयेशच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. जयेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सीमारेषेवरती एका पायावरती हा झेल घेतलेला आपल्या संघासाठी. आणि महत्वपूर्ण असा फलंदाज संतोष साळवी यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. एक महत्वाचा फलंदाज बाद केलेला आहे. सामना कशा पद्धतीने फिरवला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती हा सामना MS स्ट्रायकर या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याबरोबर तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण अचूक क्षेत्ररक्षण जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सीमारेषेवरती आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असा झेल घेतलेला आहे. फलंदाजाचं नाव नितीन. फलंदाज आहेत नितीन. पाहूया पुन्हा एकदा जयेश सीमारेषेवरती या ठिकाणी झेल घेण्यासाठी उभा राहतोय सज्ज होतोय. अशोक वाडकर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पाहूया पुढील चेंडूवरती काय होतंय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल ते MS स्ट्रायकर्स या संघाच्या गोलंदाजांकडून क्षेत्ररक्षकांकडून. अजून देखील 11 धावांची आवश्यकता आहेत आणि चेंडू मात्र 2 चेंडू आणि 11 धावा. पाहूया काय होतंय. 2 मोठे प्रहार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत का. आणि अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी. निर्धाव चेंडू
एका चेंडूवरती तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. थोडस अशक्य होत चाललेलं हे आव्हान. एक चेंडू आणि 11 धावा. आपल्या अनुभवाचा फायदा अशोक वाडकर यांनी आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून करून दिलेला आणि त्यांना चांगले असा प्रतिसाद त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून मिळालेला आहे. आणि हा चेंडू पंच निर्धाव चेंडू घोषित करताय. तिसरं षटक संपतंय. सामना MS स्ट्रायकर या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. विजयी होतोय तो MS स्ट्रायकर संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील होणारा जो सामना आहे तो पुढील होणारा सामना साई स्टार आणि त्रिमूर्ती फायटर्स. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. आपल्या या कार्यक्रमासाठी काही देणगी आले त्यांची नावं असतोय. श्री अनंत आलम 500 रुपये,